आपण बघणार आहोत विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की समरची आजी आणि तिची मैत्रीण स्वानंदीकडे ट्रिपचा प्लॅनसाठी काहीतरी इन्क्वायरी करायला आलेले असतात. तेव्हा अचानक समरच्या आजीच्या मैत्रिणीला चक्कर येतात. तेव्हा स्वानंदी त्यांची खूप काळजी घेते आणि ही काळजी घेत असताना त्या दोघी तिची खूप कौतुक करत असतात. तेव्हा स्वानंदी त्यांना सांगत असते की आता तुम्ही एक काम करा, लवकर घरी जा आणि आराम करा. तेव्हा स्वानंदीच्या आजीची मैत्रीण बोलते की अगं स्वानंदी, किती छान आहेस गं तू. आत्ताच माझ्या नातवाचं लग्न झालं, नाही तर मी तुलाच सून करून घेतलं असतं. तेव्हा समरच्या आजीची ही टूप पेटते आणि ती स्वप्न बघायला लागते की स्वानंदी ही आपल्या समरसाठी खूप योग्य आहे आणि समर आणि स्वानंदीचं लग्न होणार आहे. स्वप्न ती बघायला लागते आणि स्वानंदीचे दृष्ट काढते आणि बोलते सुखी राहा. तेव्हा स्वानंदी त्या आजीकडे बघून हसते. इकडे समर आणि आनंद ऑफिसमध्ये असतात. तेव्हा आनंद बोलतो की समर, तू सांगितल्याप्रमाणे काही मुलं शॉर्टलिस्ट केली, मी त्यांच्या क्रायटेरियाही लिहून ठेवला आहे. ते पण विचार चांगले असावे म्हणजे काय. तेव्हा समर बोलतो आपल्याला काय करायचं आहे, मुळात त्या बाईंना कसल्या विचाराचे मुलं हवे आहेत तेच माहीत नाही, पण पगार चांगला 1.5 लाखापर्यंत पाहिजे, निर्व्यसनी वगैरे सगळं पाहिजे. परत आनंदला कोणाला तरी फोन येतो. तेव्हा आनंद समरला बोलतो की समर, काही मुलं आली आहेत खाली, चल आपण जाऊन भेटूया. तेव्हा ती दोघं मुलांना भेटायला खाली जातात. इकडे स्वानंदी आजीकडे बघते आणि बोलते आजी. तेव्हा आजी म्हणते काही नाही, तू व्हायला हवं. तेव्हा स्वानंदी बोलते काय. तेव्हा आजी बोलते तुझं पण लग्न. तेव्हा आजीची मैत्रीण बोलते तेव्हा आजीची मैत्रीण बोलते की स्वानंदी, मी तुला कळवते काय जायचं काय नाही ते. तेव्हा स्वानंदी बोलते हो हो, कळवा मला. तेव्हा आजी बोलतात की चल जाऊया का. तेव्हा त्या बोलतात की नाही ना, मी सोडते ना तुम्हाला. तेव्हा स्वानंदी त्यांना खालीपर्यंत सोडवायला जाते. तेव्हा स्वानंदी आल्यावर स्नेहल बोलते की वा, आज्या पण इम्प्रेस होत आहेत, पण आज्यांपेक्षा ना आज्या इम्प्रेस होऊन काय फायदा, तरुण कोणीतरी इम्प्रेस व्हायला हवा. तेव्हा स्वानंदी स्नेहलला बोलते की मी माझ्या आईबाबांना सांगते की माझ्या लग्नाची काळजीच तुम्ही करू नका, कारण की सगळी काळजी स्नेहलने घेतली आहे. स्नेहल, तू इथे काय करतेस, वधूवर सूचक मंडळच तू खोलायला हवं. तेव्हा स्नेहल बोलते एवढे काही टोमणे मारायला नको आणि ती तिच्या जागेवर जाऊन बसते. इकडे समर आणि आनंद खाली येतात तर डायरेक्ट मोठा बोर्ड लावला असतो की स्वानंदीचे स्वयंवर आणि पूर्ण क्रायटेरिया, स्वानंदीला कसा मुलगा हवा आहे सगळं लिहिलं असतं. एक स्टेज असतो, स्टेजवर समर सगळ्या मुलांचा इंटरव्ह्यू घेणार असतो आणि इंटरव्ह्यूसाठी जवळजवळ 20-25 मुले आलेले असतात. तेव्हा आनंद बोलतो अरे बापरे, एवढ्या मुलांचा इंटरव्ह्यू आपण घ्यायचा. तेव्हा समर बोलतो आपण नाही, मी. तर तो त्याची ओळख त्या मुलांना करून देतो. तेव्हा समर त्या सगळ्या मुलांना सांगतो की आता मी तुम्हाला एक फॉर्म देणार आहे, तो फॉर्म तुम्ही भरा आणि त्या फॉर्ममध्ये खरी लिगल माहिती द्यायची आहे. जर तुम्ही ती माहिती दिली नाही तर त्यावर ॲक्शन घेतली जाईल. तेव्हा आनंद बोलतो हे सगळं आपण बघायचं आहे. तेव्हा समर बोलतो मी बघतो रे, तू फॉर्म मागव. तेव्हा फॉर्म सगळ्यांना वाटले जातात. तेव्हा आनंद बोलतो की ह्या सगळ्यांना माहिती आहे ना हा फॉर्म कशासाठीचा आहे, म्हणजे तुझ्या कंपनीतल्या इंटरव्ह्यूसाठी नाही आहे, हे तर माहिती आहे ना. तेव्हा समर बोलतो की अरे हे सगळं करावंच लागणार आहे, हे लग्न आहे आनंद, तुला नाही करणार त्यातलं. तेव्हा आनंद त्याच्याकडे बघायला लागतो. तेव्हा आनंद समरला बोलत असतो की समर, तू एवढं सगळं मुलं आले, एवढं सगळं करतोय, पण त्या रोहनच्या ताईंना माहिती असेल, मान्य असेल ना. तेव्हा समर बोलतो मी बोललो आहे त्यांच्याशी, त्यांची मतं जरा वेगळी आहेत. त्या समर बोलतो की मी रोहनला फोन लावतो, तोपर्यंत हे फॉर्म सगळे नीट भरलेत की नाही बघून घे. इकडे रोहन ऑफिसमधून घरी जात असतो, तेवढं त्याला समरचा फोन येतो. तेव्हा रोहन बोलतो समर सर, आणि तो फोन उचलतो. तेव्हा समर बोलतो की रोहन, तुझ्या ताईला जरा अर्जंटली माझ्या ऑफिसमध्ये पाठवते. रोहन बोलतो की अर्जंटली काय झालं सर. तेव्हा रोहन बोलतो की सर काही महत्त्वाचं काम आहे का, मी करू शकतो का. तेव्हा समर बोलतो की नाही, त्यांच्याकडेच काम आहे, तू त्यांना फोन करून अर्जंटली माझ्या ऑफिसला पाठव. तेव्हा समर फोन ठेवतो. रोहन स्वानंदीला फोन करतो आणि बोलतो की ताई, समर सरांचा फोन आलेला, त्यांनी तुला अर्जंट ऑफिसला बोलवलं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते मी नाही जाणार त्यांच्या ऑफिसमध्ये, आणि मुळात त्यांनी तुला का फोन करावा ना, असं नाही तेव्हा तर मला फोन करून काही ना काही तर सांगतच असतात ना. तेव्हा मी नाही जाणार त्यांच्या ऑफिसला. तेव्हा रोहन बोलतो अगं ताई, त्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणूनच त्यांनी सांगितलं असेल ना. तेव्हा स्वानंदी बोलते तू चिडतेस का एवढी. तेव्हा स्वानंदी बोलते नाही रे, मी चिडत नाही आहे, पण ते उगाच अशी कोडी का घालतायत. इकडे आदिरा आणि तिची आजी एकमेकांशी स्वानंदीबद्दल बोलत असतात. तेव्हा आजी बोलत असते की रोहनची ताई किती छान आहे ना. तेव्हा आदिराही तिचं कौतुक करत असते की ती खूप छान आहे, सी इज व्हेरी प्रिटी. तेव्हा आजी बोलते पण हा पिंट्या का तिच्याबद्दल काही ना काही बोलत असतो. तेव्हा आदिरा बोलते तेही नाही माहिती, कधी कधी ना त्या दोघांची ना ते दोघं ना एकमेकांची मॅचच होत नाहीत, ते एकमेकांबद्दल नाही होऊ शकत, अशातला काही प्रकार असेल. ती बोलते यू नो वॉट, ते ना एकदम अपोजिट पोल्स आहे, पण मनाने खूप चांगले आहेत, ते दोघं ॲडजस्टेबल आहेत. तेव्हा आजी बोलते अगं बाई, मग हेच तर असायला हवं असतं की ॲडजस्टेबल. ते ट्यून आणि वाईब्स आणि हे सगळं फॅड आहेत नुसती.
तेव्हा स्वानंदी समरच्या ऑफिसमध्ये एंट्री करते. बघते तर सगळीकडे स्वानंदीच्या स्वयंवरचे बॅनर लावलेले असतात आणि स्वानंदी हे सगळे बॅनर बघून एकदम शॉक होते. तेव्हा स्वानंदी पुढे येते. रिसेप्शनिस्ट बोलते की वेलकम स्वानंदी मॅम. तेव्हा स्वानंदी बोलते की आज तुम्ही तुमच्या साहेबांच्या केबिनमध्ये जाण्यासाठी अडवणार नसणार. तेव्हा त्या बोलते की नाही, तुम्हाला कोण अडवणार आहे, आज तुमचाच दिवस आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. स्वानंदी बोलते तुमचे समर राजवाडे सर कुठे आहेत. ते बोलतात की ते का समोर. स्वानंदी समोर बघते तर खूप सारे मुलं, समोरच्या हातात फॉर्म असतो. स्वानंदी खूप चिडून जाते. तेव्हा स्वानंदी बघते तर समोर मुलांचे इंटरव्ह्यू घेतला असतो. करतोस काय, पगार किती तुला. तेव्हा समोर एका मुलाचा इंटरव्ह्यू घेत असतो. तो बॉस्टनमध्ये असतो आणि तो सांगत असतो की माझी फॅमिली इकडेच असते, मी वर्षातून एकदा येतो. आणि तो समरला हेही विचारतो की सर मी शॉर्टलिस्टेड होईल ना. तेव्हा समर बोलतो हो, मग पहिल्या 5मध्ये नक्कीच. आणि थोड्याच वेळात आता स्वानंदी सरपोतदार येतील. आणि समर बघतो तो बोलतो अरे बघा आल्याच त्या. तेव्हा समर बोलतो स्वानंदी सरपोतदार आल्या. स्वानंदीला खूप ऑकवर्ड होत असतं. सगळी मुलं उभे राहतात. तेव्हा समर सगळ्यांना बोलतो बसा बसा बसा. तेव्हा स्वानंदी चिडते, समरला सांगते की चला तुम्ही बाजूला येऊन बोलूया आपण. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, चला माझ्या ऑफिसच्या केबिनमध्ये जाऊन बोलूया. तेव्हा समर स्वानंदीला केबिनमध्ये घेऊन येतो. तेव्हा स्वानंदीला समर बोलत असतो की अहो नंतर बोललो असतो ना. तेव्हा स्वानंदी बोलते नंतर कशाच्या नंतर. तेव्हा समर बोलतो अहो स्थळ बघितल्यानंतर. तेव्हा समर स्वानंदीला स्थळांबद्दल सांगत असतो आणि तिला सांगत असतो की असं करूया तसं करूया, 1 to 1 बोलूया, तुम्हाला जर एखादं स्थळ चांगलं वाटलं तर आपण काही प्रश्न विचारूया. तेव्हा समर बोलतो की हवं तर माझी केबिन घ्या, केबिनमध्ये बोला तुम्ही. हां, पण एवढं सगळं करत असताना ना मला बरोबर घ्या, कारण मला जी माणसांची पारख आहे ना. तेव्हा समर बोलतो की या सगळ्या मुलांमधनं एक ना एक नक्कीच फायनल होईल, मला गॅरंटी आहे. तेव्हा स्वानंदी बोलते झालं तुमचं. तेव्हा समर बोलतो हां बोला. तेव्हा स्वानंदी बोलते आता मला मध्ये थांबवणार नाहीत ना तुम्ही. तेव्हा समर बोलतो की काय गाणं वगैरे म्हणणार आहेत का तुम्ही, इथे नको पण तिथे. तेव्हा समर बोलतो जर असा प्रश्न पडला असेल मुलांना तुम्हाला गाता येतं की नाही, तर त्याचं उत्तर तिथल्या तिथे मिळून जाईल. तेव्हा स्वानंदी बोलते चेष्टा करतायत तुम्ही, माझ्या लग्नाचा काही खेळ चालवला आहे. तेव्हा समर बोलतो अहो चिडता कशाला, मी अडलो आहे म्हणून मी हे सगळं करतो आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की आता तुम्ही काहीच बोलणार नाही, मी बोलणार आहे आणि तुम्ही ऐकणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की माझं लग्न हे नाईलाज म्हणून करतायत तुम्ही. उद्या जर तुम्ही ठीक आहे झालं तुमच्या म्हणण्याप्रमाणे लग्न झालं, तुमच्या बहिणीचं लग्न व्हावं म्हणून तुम्ही हे सगळं करताय, तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालं ना. उद्या त्या मुलाचं आणि माझं नाही पटलं तर काय करायचं. ठीक आहे, मी मान्य करते की माझं लग्न काही कारणांमुळे लवकर नाही होऊ शकलं, ही माझी चूक आहे. तेव्हा स्वानंदी समरला बोलते की तुमच्या बहिणीसोबत कराल असं की म्हणजे घाई झाली, उशीर झाली, बाजारात जा, 4 भाज्या ठेवल्या त्याच्यापैकी एक निवड आणि झालं. तिथे त्या ऑफिसवर बॅनर काय लावली आहेत, मुलं काय बोलवली आहेत, सर्व गुणदर्शनाचा कार्यक्रम काय आयोजित केला आणि या बाईंचं लग्न मी लावून देतोय. तेव्हा स्वानंदी इमोशनल होते. हो मला कळतंय उशीर झाला या गोष्टींना, पण ती हात जोडते आणि बोलते माफ करा, पण या अशा पद्धतीने नाही गोष्टी होत. लग्न जुळवणं ही प्रत्येकासाठी एक प्रायव्हेट फिलिंग असली पाहिजे. प्रत्येकाला आपली आपली भावना येऊ द्या ना, माझ्याही वाटेला ती हात जोडते तुमच्यासमोर, नका करू असं प्लीज. त्या समोरही शांत होतं आणि बोलतो हे बघा मला सगळं कळतंय की घाई झाली माझ्याकडनं, मी सगळं घाई झाल्या पोटी करतोय, पण माझ्या बहिणीचं आणि रोहनचं लग्न निर्विघ्नपणे व्हावं यासाठीच मी करतोय. तेव्हा समर बोलतो आणि ते तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुमचं हे बघा तुम्ही हवं त्या पद्धतीने जसं पाहिजे तसं लग्न करा, पण लवकरात लवकर लग्न करा, बस एवढंच. एवढा समर बोलतो. स्वानंदी त्याच्याकडे बघते आणि आजचा एपिसोड इथे संपतो. अशाच नवनवीन रिव्ह्यूसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच तुम्हाला तुला जपणार आहे या सिरियलचेही एपिसोड रिव्ह्यू बघायचे असतील तर प्लीज माझ्या सिरियल कट्टा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला सगळे एपिसोड भेटतील.